आम्ही म्हणून डोंबिवलीला सगळ्यात शेवटचा शो ठेवलाय. मला असं कळलं की शील फाटायला गेला माणूस परत येत नाही. टूर संपूनच घेऊयात म्हटलं तिकडं. काय बेकार खड्डे. मी काय म्हणतो, तिथे येणार आहे का मेट्रो बिट्रो येणार आहे काही डोंबिवलीला? येणार आहे. त्यांना म्हणू खणू बिणू नका, 2 पावसाळे थांबा, अंडरग्राऊंड बांधता येईल तुम्हाला. सिरियसली यार. मी काय म्हणतो, पुण्या मुंबईत किंवा डोंबिवलीत वगैरे ना रस्ते कशाला बांधते? आता पूर्ण जेसीबीने काढूनच टाका सगळे, मग त्यात पाणी सोडू, कालवे तयार होतील. डोंबिवली आणि पुण्याचं व्हेनिस करून दाखवू आपण यांना. भाडीपचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये डोंबिवलीचे रस्ते, डोंबिवलीचे खड्डे आणि डोंबिवलीच्या मेट्रोबद्दल वस्तुस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. पुण्यावरनं येऊन लोक डोंबिवलीमध्ये बोलायला लागले की डोंबिवलीची अवस्था, डोंबिवलीच्या खड्ड्यांची अवस्था, डोंबिवलीच्या रस्त्यांची, मेट्रोची अवस्था अत्यंत वाईट आहे. डोंबिवलीकर कधी बोलणार हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो. आता वेळ आलेली आहे की या रस्त्याच्या, खड्ड्यांच्या आणि डोंबिवलीच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलण्याची आणि येत्या काळामध्ये ज्यांनी हे सगळं वाईट परिस्थिती निर्माण केली यांच्याबद्दल डोंबिवलीकरांना बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण या व्हिडिओनी डोंबिवलीकरांची वस्तुस्थिती सर्व जगासमोर दाखवलेली आहे.